अरे बघा, नेते काय करतात, कसं करतात, कधी कधी फक्त आज जाऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून बाहेर आलं तरी बाहेर चर्चा चालू होते. तर चर्चेला काय करायचं, त्याच्यापेक्षा आज इथं भेटणं आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे जास्त महत्त्वाचं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे. साहेबांवर टीका करणारे छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील हे देखील भेटीमध्ये होते. कुटुंबीय सोडून हे तिघही नेते उपस्थित होते. पण चांगली गोष्ट आहे ना. मग आता शेवटी इलेक्शनच्या काळामध्ये कुणी बरंच काही बोलून जातं, इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच काही ॲलिगेशन तिथे होतात. पण आज वाढदिवसानिमित्त ते सुद्धा 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथं सगळे येऊन शुभेच्छा देत असतील तर मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण शुभेच्छा दिल्या असतील तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बातम्या देऊन शुभेच्छा देतात. तर चांगली गोष्ट आहे. राजकारण सध्या पाहायला मिळालं, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले, ते कमी होईल हे सगळं पाहायला. माझं एकच म्हणणं आहे, विकासाचं राजकारण असावं, कटुता नसावी. कटुतेमुळे फक्त टीका होत असते, त्यात कोणाचं भलं होत नसतं. आज असं सकारात्मक राजकारण बघायला मिळतंय, ते आमच्या सरकारसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे, तर या सगळ्याकडे कसं पाहतो? वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंबीय म्हणून आम्ही जे भेटत होतो ती खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होते. काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं. आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जो आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.